नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पुण्यातील एका टॉप BMS कॉलेजबद्दल माहिती देणार आहोत. तर या कॉलेजचं नाव आहे सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय, जे की हडपसरमध्ये हे कॉलेज आहे. आणि जर तुम्हाला हे कॉलेज अलॉट झालं तर निश्चितच तुमचं जे करिअर आहे ते खूपच ब्राईट असणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे हे बघणार आहोत. त्यासोबतच यावर्षी तुम्हाला कॉलेज किती कट ऑफवर मिळू शकतं याचा देखील अंदाज आपण पुढे घेणारच आहोत. तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवर तुम्ही या कॉलेजचं कॅटेगरी वाईज कट ऑफ बघू शकता. तर यामध्ये तुम्हाला विद्यार्थी, त्यासोबत त्यांचा कॅटेगरी कुठली आहे, त्यानंतर त्यांना कुठल्या कॅटेगरीचा कोटा अलॉट झालेला आहे, त्यासोबत विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक आणि नीटचे मार्क्स या PDF तुम्ही बघू शकता. तर हा जो कट ऑफ आहे तो 2024-25चा आहे. तर इथे सर्वात प्रथम जर आपण बघितलं की जो कॅन्डिडेट आहे पहिल्या नंबरचा, तर त्याला 590 मार्कावर हे कॉलेज हे अलॉट झाले आहे. विद्यार्थ्याची कॅटेगरी आहे SC/BC. पुढे त्या विद्यार्थ्यांनी स्टेट कोट्यातून ॲडमिशन इथे घेतले आहे. त्यासोबतच तुम्ही आत्ता समजा आले 17 नंबरचा कॅन्डिडेट आहे, तर ऑल इंडिया कोटा म्हणजेच अखिल भारतीय कोट्यातून या मुलांनी इथे ॲडमिशन घेतले आहे. मार्क होते 569. त्यासोबत विद्यार्थ्याची तुम्ही इथे रँक देखील बघू शकता. ऑल इंडियातून तुम्हाला खूप कमी मार्कावर ॲडमिशन भेटू शकते, परंतु त्याची फीज वगैरे हे प्रोसेस थोडी वेगळी असते. आणि तुम्हाला जर प्रॉपर या काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स असतील किंवा काउन्सिलिंग जर व्यवस्थित करायची असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. निश्चितच आमची टीम तुमची नक्कीच हेल्प करेल. त्यासोबत तुम्ही ते स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, IQ, त्यासोबत जे इन्स्टिट्यूशनल राऊंड्स असतात, IQ लेवलचे राऊंड असतात, मॅनेजमेंटचे सीट्स याबद्दल देखील इथं पूर्णपणे मेन्शन आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं जो 44 नंबरचा कॅन्डिडेट आहे, तर त्यांनी IQ म्हणजेच मॅनेजमेंट कोटा, तर याची फीज तुमच्याकडून 3 ते 5 पट फीज कॉलेज हे आकारू शकतं. तर या विद्यार्थ्याला 477 मार्क होते. तर हे पुण्यातलं किंवा महाराष्ट्रातलं आपल्या सगळ्यात टॉपचं BMS कॉलेज आहे. निश्चितपणे याचा कट ऑफ त्यामुळे खूप हायर साईडला तुम्ही इथे बघू शकता. तर इथे शेवटचा विद्यार्थी बघितला तुम्ही 54 नंबरचा विद्यार्थी आहे, तर त्याला IQमधून 323 मार्क, म्हणजे जवळपास जो आपला समजा तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल आणि महाराष्ट्राचा कट ऑफ हा एवढा असणार आहे 323, परंतु इथे IQचाच कट ऑफ जर का 323 इथं तुम्ही बघू शकता की एवढा गेला आहे. निश्चितपणे कॉलेजचा कट ऑफ आहे तो IQसाठीही खूप असतो. जो आपली मेरिट सीट आहे त्यासाठी तर जास्त आहेच, परंतु IQ असेल, मॅनेजमेंट असेल, त्याचा देखील कट ऑफ लागत असतो. निश्चितपणे जर तुम्हाला या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट म्हणजे पैसे भरून जरी सीट घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला स्कोअर जो आहे तो खूप चांगला असला पाहिजे. याचा विद्यार्थ्यांनी इथं नोंद घ्यायला पाहिजे. कॉलेज खूप चांगलं आहे. प्रॅक्टिस देखील इथं खूप तुमची चांगल्या लेवलला होणार आहे. सिटीमध्ये कॉलेज येतं आहे, त्यामुळे पेशंट फ्लो, त्यांची प्रॅक्टिस, क्लिनिकल एक्सपोजर हे तुम्हाला या कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे भेटणार आहे. जर तुम्हाला आमच्या थ्रू काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुमची व्यवस्थितरित्या आमचे टीम मेंबर्स हेल्प करतील व तुम्हाला एक सिक्युअर ॲडमिशन देण्यात 100% मदत करतील. मग तुमचं जे ॲडमिशनची पूर्ण प्रोसेस असेल तर ती आम्ही स्वतः करणार आहोत. आमच्या पेड काउन्सिलिंगची फीज 4000 रुपये आहे मेरिटसाठी. मॅनेजमेंटसाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. आपला नंबर व्हॉट्सअपसाठी 920 910 1770 आहे. पुढे तुम्ही बघितलं की जो कट ऑफची रेंज आहे ती जवळपास 590 पासून स्टार्ट होते, तर ती जवळपास येते 323पर्यंत. त्यासोबत जे मेरिटचे स्टुडंट आहेत तर त्यांची साधारणपणे तुम्ही 500 किंवा 550पर्यंत तुम्ही इथं घेऊ शकता. ओपनचा इथं विद्यार्थी आहे समजा तुम्ही बघितला 40 नंबरचा, तर त्याला इथं 540चा कट ऑफ इथं लागलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथं रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज तुम्ही इथे बघू शकता. VJ असेल, SC असेल कॅन्डिडेट, त्यासोबत ST कॅन्डिडेट, EWS. तर इथं तुम्ही विचार करा की जो EWS कॅटेगरी इथं मेन्शन केली आहे, तर ही सेमी गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्रातले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यासाठी नसते. जी गव्हर्नमेंट कॉलेज असणार आहे, समजा अष्टांग असेल किंवा आर्य पोद्दार असेल, तर तिथे तुम्हाला EWS कॅटेगरी थ्रू तुम्ही रिझर्वेशन घेऊ शकता किंवा क्लेम करू शकता. परंतु जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथं तुम्ही कुठल्याही प्रकारचा क्लेम EWSसाठी नसणार आहे. पुढे आहे समजा तुम्ही बघितलं SC/BC कॅटेगरीज आहे, तर त्याचा पण कट ऑफ मागच्या वर्षी खूप कमी गेला होता, कारण की विद्यार्थ्यांकडे पुरेसे जे सर्टिफिकेट होते त्या मोमेंटला अवेलेबल नव्हते. परंतु यावेळी बऱ्याच सगळ्या जणांनीच तयारी करून ठेवली आहे, त्याच्यामुळे थोडा कट ऑफ जो आहे तो यावर्षी आपल्याला
ACBC करता थोडं जास्त असणार आहे. नंतर तुम्ही बघू शकता NTDचा कॅन्डिडेट आहे तर त्याला 568 वरती देखील कॉलेज अलॉटमेंट झाली आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया रँकिंग वगैरे देखील इथं बघू शकता. निश्चितपणे काही इथं तुम्ही बघितलं तर MBBSचा कट ऑफच्या लेवलला हे कॉलेज जे आहे ते गेलं आहे. कारण की कॉलेज तुम्हाला माहितीच असेल खूप चांगल्या लेवलचं आहे. टीचिंग असेल, प्रॅक्टिस असेल, एकंदरीत एक काय म्हणतात 5 स्टार रेटिंगसारखं कॉलेज तुम्हाला हे भेटणार आहे. निश्चितपणे तुमचा स्कोर एवढा येत असेल किंवा चांगला स्कोर असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करायला हवा. स्कोर कमी असेल परंतु जर तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली तरी देखील तुम्हाला असे कॉलेज तुम्ही अलॉट करून घेऊ शकता. आता पुण्यातलं म्हणलं तर तुम्ही सुमतीबाई शाह असेल, PD असेल, BHST असेल किंवा SMBT किंवा नाशिकमधलं सप्तशृंगी, संगमनेरमधलं सिद्धकला अशी विविध कॉलेज आहेत. नानासाहेब डांगे आहे सांगलीचं, हे देखील खूप चांगले कॉलेज आहे. तुम्हाला कमी मार्क असताना देखील मिळू शकता. त्यासोबत मॅनेजमेंटचं जर बजेट असेल तर किंवा जर खूप कमी असेल बजेट तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमचं अतिशय कमी बजेटमध्ये ॲडमिशन आम्ही करून देऊ. तरी आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.